नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज TCS व्होकॅब्युलरी जी आपण कंडक्ट करतोय त्या सिरीज मधलं 5वं लेक्चर आहे. आज पण सुद्धा आपण काही भन्नाट ज्या इडियम्स आहेत त्या इडियम्स आपण बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या इडियम्सने. पहिली जी इडियम्स आहे ती बघूया काय आहे. तर पहिली इडियम आहे अ स्केलेटन इन द कबर्ड. काय आहे? अ स्केलेटन इन द कबर्ड. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी अ स्केलेटन इन द कबर्डचा उल्लेख केला होता. कुठली इडियम आहे की ज्या इडियम बद्दल मी या आधीच्या लेक्चरमध्ये उल्लेख केलेला आहे? कमेंट करून मला सांगायचं आहे. तर चला, अ स्केलेटन इन द कबर्ड म्हणजे काय? टू हॅव अन एम्बॅरेसिंग or unpleasant secret about something that happened in the past. म्हणजे भूतकाळातील तुमचं असं एखादं गुपित की जे लय लाजीरवाणं आहे. ठीक आहे, म्हणजे लाजीरवाणं एखादं जे गुपित असते त्या गुपिताला म्हणत असतो आपण स्केलेटन इन द कबर्ड. आम्ही असं म्हणू शकतो एव्हरीबडी हॅज अ स्केलेटन इन द कबर्ड. एक तरी असं लाजीरवाणं एखाद्याचं गुपित असते, सिक्रेट असते की जो जनरली कोणासोबत शेअर करत नाही. मग स्केलेटन इन द कबर्ड म्हणजे काय? गुपित, लाजीरवाणं गुपित ज्याला आपण म्हणू, कोणाला सांगता येणार नाही असं गुपित. काय होते? याचा अर्थ होते कुणाला माहित नसलेले लाजीरवाणे गुपित म्हणजेच काय? अ स्केलेटन इन द कबर्ड. मी म्हटलं यार ही डझंट स्पीक मच, आय थिंक ही मस्ट हॅव अ स्केलेटन इन द कबर्ड. काय म्हटलं? ही मस्ट हॅव स्केलेटन्स इन द कबर्ड. म्हणजे त्याचे बरेचसे गुपित असतील की ज्यामुळे त्याला बोलायला थोडंसं अनकम्फर्टेबल होतंय, बोलायला काय जात नाही. I told you in the very first lecture that whenever you are talking, you are having a dialogue with someone, with your friends, have a dialogue either in English or in Marathi. Your language doesn't matter. What matters that you are practicing, that you are utilizing, that you are implementing this vocabulary into your communication. That matters. ते महत्वाचं आहे. तुम्ही यूज करणे. Alright, sometimes context may not match, but who cares about the context over here? We care about the improvement in our vocabulary. ठीक आहे. कम टू द टॉपिक. सो कुणाला माहित नसलेले लाजीरवाणी गुपित, तुम्हाला कोणाला माहित नसलेले असे लाजीरवाणी गुपित, मी म्हटलं गाईज एव्हरीबडी हॅज अ स्केलेटन इन द कबर्ड. प्रत्येकाचं गुपित असते. देअरफोर काय आहे ना की जास्त काही काळजी करू नका की हा लय फार तुम्हाला असं वाटतं की ही इज अ गुड मॅन वगैरे. येस, दॅट इज करेक्ट. पण त्याचं सुद्धा एक स्केलेटन आहे की जे कुठं आहे? कबर्ड मध्ये आहे. असं बोलताना बोलायला पैसे पडत नाही. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट जी इडियम आहे ती आहे, चला नेक्स्ट इडियम बघूया आपण. ती आहे, हे बघा, हे दिलेलं आहे, मी चित्र घेतलेलं आहे एका वेबसाईटवरून. स्केलेटन्स इन द कबर्ड. हे काय? हे चित्र दिलेलं आहे, पिक्चर सहज तुमच्यासाठी. बघा, कबर्ड मध्ये आहे. कबर्ड मध्ये गोष्टी उघड्या असतात का? नाही, लपून ठेवलेल्या असतात. ठीक आहे. मग स्केलेटन काय आहे कबर्ड मध्ये? स्केलेटन चांगलं असतं का? नाही, स्केलेटन वाईट असतं. त्यामुळे ते जे गुपित आहे ते गुपित अर्थातच चांगलं नसतं, वाईट असतं. मग स्केलेटन इन द कबर्ड म्हणजे जे पाहिल्यानंतर भीती वाटेल, अनप्लिझंट वाटेल, वाईट वाटेल असं गुपित. जे दिसल्यानंतर वाईट वाटल असं गुपित म्हणजे चांगलं गुपित अजिबात नसते, लाजीरवाणे गुपित असते. म्हणून म्हटलं स्केलेटन इन द कबर्ड. स्केलेटन कुठे आहे? कबर्डच्या अंदर आहे. स्केलेटन कुठे आहे? कबर्डच्या अंदर आहे. बघलं का? बरोबर आहे. कबर्ड कसं असते? बंद असते, म्हणजे सिक्रेट असते. कसं असते? सिक्रेट असते. आय होप यू अंडरस्टूड दिस इडियम. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट वन. फ्लाय इनटू अ पॅशन. फ्लाय टू पॅशन मीन्स काय? टू बिकम व्हेरी अँग्री सडनली. ठीक आहे. एकदम रागावणे, रागावणे एखाद्यावरती. ठीक आहे. मग टू बिकम व्हेरी अँग्री सडनली, टू बिकम व्हेरी अँग्री सडनली. ओके, द सेम मिनिंग इज गिवन ट्वाइस. एका काय होते? एखाद्या अचानकपणे किंवा एकाकी, कलर चेंज, एकाकी किंवा एकाकी रागावणे, रागावणे, रागावणे. ठीक आहे. किंवा एकदम अचानक
रागावणे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. मी म्हटलंय की कोणीतरी त्याची गंमत केली अँड इन द मोमेंट, इन अ सेकंड ही फ्लीव इन टू पॅशन. ही फ्लीव इन टू पॅशन म्हणजे लगेच इन अ सेकंड, एका सेकंदातच त्याला काय आला, राग आला त्या गोष्टीचा. डोंट फ्लाय इन टू पॅशन वेन यू आर स्टडिंग. ठीक आहे, डोंट फ्लाय इन टू पॅशन वेन यू आर स्टडिंग. ज्या वेळेला तू अभ्यास करत असतो तुम्ही असं एकदमच कुठल्याही गोष्टीवर रागावलं नाही पाहिजे. वेन यू आर हॅव्हिंग अ चिट चॅट, वेन आर डिस्कसिंग समथिंग, वेन यू आर डिबेटिंग एनी इश्यू विथ समवन, डू नॉट फ्लाय इन टू पॅशन, बी calm and talk to him or talk to her. जास्त एकदम रागायचं नाही, थांबायचं, शांत राहायचं, calm and cool, and then let the debate goes on. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं. फ्लाय इन टू पॅशन कसं म्हणाल मग, माझा मित्र ना त्याला काही जरी म्हटलं की तू लगेच फ्लाय इन टू पॅशन होते म्हणजे रागावते. माझी आई आहे ना छोट्या छोट्या गोष्टीवरती फ्लाय इन टू पॅशन होते म्हणजे रागावते. असं बोला, असं बोलल्यानंतर त्याचा असा सराव करा म्हणजे तुमच्या इडियम्स पाठ होतील. नेक्स्ट इडियम काय आहे ते बघूया. नेक्स्ट जी आहे ती आहे, याचं बघा, फ्लाय इन टू पॅशन दिलेलं आहे. इट इज इझी टू फ्लाय इन टू अ पॅशन. गुगल वरून घेतलेली इमेज आहे. एनीबडी कॅन डू दॅट, एनीबडी कॅन डू दॅट. काय म्हटलंय, इट इज इझी टू फ्लाय इन टू पॅशन. रागावणे खूप सोपं आहे आणि ते कोणीही करू शकते. बट टू बी अँग्री विथ राईट पर्सन, परंतु योग्य व्यक्तीवर रागावणे, द राईट एक्सटेंट, योग्य प्रमाणात रागावणे, अँड ऍट द राईट टाइम, आणि योग्य वेळी रागावणे, अँड विथ द राईट ऑब्जेक्ट, आणि योग्य वस्तूने रागावणे, आणि अँड इन द राईट वे, आणि योग्य पद्धतीने रागावणे, दॅट इज नॉट इझी. हे मात्र इझी नाही, हे कठीण आहे. रागावणे सोपं आहे, परंतु योग्य व्यक्ती बरोबर, योग्य वेळेनं, योग्य वस्तूनं, योग्य टाइम आले, योग्यपणे रागावणे हे काही सोपं नाही. हे खरंच अवघड असते. अँड इट इज नॉट एव्हरीवन हू कॅन डू इट. आणि हे प्रत्येकाला जमत नाही. भारी सल्ला दिला आपल्या आजीनं, हा सल्ला ऐकून घ्यायचा आहे. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. ब्रेक द आईस. काय म्हणते, ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय, लक्षात घ्यायचं आहे की टू मेक पीपल कम्फर्टेबल when nobody is talking, when nobody is talking, make people comfortable by starting a talk. ठीक आहे, बोलायला सुरुवात करून बाकीच्या लोकांना वातावरण कम्फर्टेबल करणे किंवा लोकांना कम्फर्टेबल करणे म्हणजेच टू ब्रेक द आईस. एखाद्या वेळेस आपल्या घरी पाहुणे येतात, पाहुणे बसतात, गपचूप राहतात, पाहुणा बोलत नाही कारण नवीन नसतो तो, त्या घरी ज्यांच्या घरी आला त्यांच्याशी किंवा ते लोक त्यांच्याशी कधी कधी होतं कारण दोघंही एकमेकांशी अनोळखी आहेत. त्यावेळेला एखादा माणूस एका कॉन्व्हर्जेशनला सुरुवात करतो, त्यावेळेला तो काय करतो, ही ब्रेक्स द आईस. यु नो, आय गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. ज्या वेळेला मुलीकडचे मुलाच्या घरी जातात, मुलाकडचे मुलीच्या घरी मुलगी किंवा मुलगा पाहायला येतात, एव्हरीबडी सिट्स, आणि त्यावेळेला ते ऍक्च्युअली अनोळखी असतात, ओळखीतले नसतात. त्यावेळेला एखादा वयस्क माणूस असते आणि तो मध्ये सुरुवात करते काहीतरी बोलायला. मग काय चाललंय पाहुणे बा, काय म्हणते गाव तुमचं, कसं आहे पीक पाणी, काय वातावरण वगैरे, असं बोलायला सुरुवात करते. नाउ बाय स्टार्टिंग दॅट टॉक ही इज ट्राइंग टू मेक दॅट एन्व्हायरमेंट कम्फर्टेबल, अँड दिस काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी ऑर द ऍक्शन इज कॉल्ड ब्रेकिंग द आईस. ठीक आहे, आय होप. पण ब्रेकिंग द आईस काय म्हणजे काय, टू डू ऑर से समथिंग दॅट मेक्स पीपल हु डू नॉट नो इच अदर फील मोर कम्फर्टेबल. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला दोन अनोळखी लोक भेटतात त्यावेळेला त्या लोकांमध्ये कोणीतरी एखाद्यानं बोलायला सुरुवात करून वातावरणाला कम्फर्टेबल करणे, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस. इथं दिलेला आहे, आय ट्राय टू ब्रेक द आईस बाय टॉकिंग टू द पीपल. लोकांशी बोलून मी वातावरण थोडंसं निवळण्याचा, कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, असं आपण बोलायचं. एखाद्या वेळेस आम्ही तिथं इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूला खूप टेन्स होतं, पण एक पोरगा आला आणि आम्ही टेन्स असताना त्यांना लगेच बोलायला सुरुवात केली, काय कसं आहे काय नाही. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की तो लय कम्फर्टेबल आहे, तो घाबरलेला नाही. तो येऊन बोलला, त्यानं सुरुवात केलं, प्रत्येक जण गपचूप होता. तो बोलला म्हणजे त्यानं काय केलं, ही ब्रोक द आईस. काय केलं त्यानं, ही ब्रोक द आईस. म्हणजे काय, त्यानं बोलून वातावरणाला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या, महत्वाचं याचं एक उदाहरण मी इथं तुम्हाला दाखवतो, हे बघून घ्या. दोघ जण हे आहेत, हा एक तिसरा आहे, दोघ जण अनोळखी आहेत, बसलेल्या एकमेकाशी, कोणी बोलत नाहीये. ही इज इवन पार्ट ऑफ दिस ग्रुप, परंतु ही स्टार्टेड टॉकिंग टू देम अँड मेड द एटमॉस्फिअर कम्फर्टेबल. त्यावेळेला आपण म्हणू शकतो की याने काय केलेलं आहे, ही ब्रोक द आईस. काय केलंय त्यानं, ही ब्रोक द आईस. म्हणजे बोलून वातावरण
काय करण्याचा प्रयत्न केलाय त्यानं? कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे मिनिंग मी इथं लिहिलेले नाही आहेत, परंतु तुम्ही याचे मिनिंग लिहून घेत चला. अशी एखादी कृती करणे ज्यामुळे दोन किंवा दोनपेक्षा दोन लोक दोन लोकांमधीलच नाही, ज्यामुळे लोकांमधील एक कम्फर्टेबल वातावरण तयार होईल. मग कम्फर्टेबल वातावरण तयार कधी होते? जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता किंवा अशी एखादी कृती करता ज्यामुळे सर्वांना वाटते लेट अस स्टार्ट डुईंग द सेम ऍक्टिव्हिटी और लेट अस स्टार्ट बाय रिस्पॉन्डिंग टू हिम. ठीक आहे, त्याला म्हणतात टू ब्रेक द आईस. चला बोलूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. आय होप यू गॉट दिस. नेक्स्ट इडियम जी आहे ती आहे टू रॅक वन्स ब्रेन. टू रॅक वन्स ब्रेन. लेक्चर चांगलं आहे की नाही? बर, इतिहासात ह्या गोष्टी झाल्यात की ही सत्य आहे की ही सत्य आहे, ही असत्य की ही असत्य. म्हणजे काय? टू पॉन्डर ओव्हर. याचा अर्थ काय होतो? टू पॉन्डर ओव्हर. टू पॉन्डर ओव्हर किंवा टू थिंक ओव्हर. पण कसं? टू थिंक ओव्हर. टू थिंक ओव्हर हार्ड. कसं? एकदम खूप जास्त विचार करणे. टू पॉन्डर ओव्हर हार्ड. शेवटी हार्ड हा शब्द वापरा. टू पॉन्डर ओव्हर हार्ड, टू थिंक ओव्हर हार्ड म्हणजे खूप जास्त विचार करणे. खूप जास्त विचार करणे. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणू शकतो ही वॉज trying, he was racking his brain to remember what he gave to his friend. तो लय विचार करतो ते त्यानं त्याच्या मित्राने नेमकं दिलं काय. he is not, he doesn't remember what he has given to him. He is trying to remember it. He is trying to remember his. That means he is racking his brain. म्हणजे तो खूप काय करतोय? विचार करतोय. I have been racking my brain all day but I can't remember her name. I was racking my brain. काय होतं नाव? काय होतं? काय होतं? काय होतं? काय होतं? What is this? This activity is called racking one's brain. म्हणजे विचार करणे, खूप जास्त विचार करणे. ठीक आहे, to think hard, to think over hard. एखाद्या गोष्टीवरती खूप जास्त विचार करणे म्हणजे to rack your brain or to rack one's ब्रेन. ठीक आहे, नेक्स्ट याचं एक चित्र बघूया कसं आहे. बघून घ्या. काय? मेक रॅक युअर ब्रेन. आय रॅक्ड माय ब्रेन्स ट्राइंग टू रिमेंबर हिज नेम. I racked my brain to, I racked my brain trying to remember his name, but I could not remember त्याचं नाव काय आहे. मी लय विचार केला त्याचं नाव काय, नाव काय, नाव काय, आठवलंच नाही. दॅट मीन्स आय रॅक्ड माय ब्रेन. मी लय विचार केला. रॅक्ड माय ब्रेन, मी कुठं त्याला भेटलो आठवतच नाही. आय रॅक्ड माय ब्रेन, मी तिला कुठं पाहिलं आठवतच नाही. रॅक्ड म्हणजे विचार केला, खूप विचार केला. ठीक आहे, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन मीन्स टू स्मेल अ रॅट. टू स्मेल अ रॅट म्हणजे काय होते? की संशय येणे. काय होते याचा अर्थ? इन मराठी वी कॅन कॉल इट संशय येणे. एखाद्या गोष्टीवरती काय येणे? संशय येणे. संशय येणे. त्यानं मला, राव तू कधीच बोलत नाही, आज माझ्याशी बोलतो, मला याने जेवण आणून दिलंय, प्लेट माझ्या पुढे वाढली. नाव आय थिंक देर इज समथिंग फिशी. आय स्मेल अ रॅट इन टू इट. आता मला संशय येतो. टू स्मेल अ रॅट म्हणजे काय? संशय येणे, संशय घेणे म्हणजे टू स्मेल अ रॅट. मग इथं दिलेलं आहे टू रेकग्नाइज दॅट समथिंग इज नॉट
as it appears to be or that something dishonest is happening. काहीतरी वाईट घडेल याचा संशय येणे म्हणजेच काय? टू स्मेल अ रॅट. एखादं काहीतरी वाईट घडेल याचा संशय येणे. बिंग टू सस्पेक्ट बिगिन टू सस्पेक्ट ट्रिकरी ऑर डिसेप्शन. ठीक आहे. एखादी वाईट गोष्टीचा संशय येणे. एखाद्या वाईट गोष्टीचा काय येणे? संशय येणे. एखाद्या धोक्याच्या घंटेचा संशय येणे. धोक्याची घंटा वाजणे म्हणजे टू स्मेल अ रॅट. माझ्या डोक्यात काय धोक्याची घंटा वाजली म्हणजे मग आय स्मेल अ रॅट. माझ्या डोक्यात शंकेची पाल चुचुपणे काय म्हणतात त्याला? शंकेची पाल आपल्या मराठीत म्हणतात ना डोक्यात येणे म्हणजेच काय? संशय येणे. शंकेची पाल डोक्यात येणे म्हणजेच टू स्मेल अ रॅट. ते खूप गोड बोलतायत तुझ्याशी. आय स्मेल अ रॅट इन इट. मला याच्यात शंका येते की ते तुझ्याशी गोड का बोलतायत. कळतंय का? अरे जे तुला कधी 1 रुपयाची पाणीपुरी नाही चालली ते आज तुला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जात आहेत. आय स्मेल अ रॅट इन इट. मला याच्यात शंका वाटते की काहीतरी गडबड होईल. म्हणजे धोक्याची घंटा. कशाची घंटा वाजणे डोक्यात? धोक्याची घंटा वाजणे. दॅट मीन्स टू स्मेल अ रॅट, टू सस्पेक्ट समथिंग. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट जी आहे, नेक्स्ट इडियम काय आहे बघा. टू स्मेल अ रॅट. समथिंग इज नॉट राईट हिअर. आय स्मेल अ रॅट. मला शंका येते काहीतरी गडबड आहे. समथिंग इज नॉट राईट हिअर. आय स्मेल अ रॅट. बघा आय स्मेल अ रॅट. रॅट म्हणते आय स्मेल अ रॅट. आणि हे काय आहे? मांजरा इकडे. कुछ तो गडबड है, मैं यहाँ पे खाने के लिए आया. इथं मस्त खायला मला केक बिक दिसते, भारी दिसते. इथं एवढा पद्धतशीरपणे ठेवलेला आहे. कधी मला काहीच खायला भेटत नाही. एक केक कसा ठेवलेला आहे. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. ते बघा तुम्ही CID मधला कुछ तो गडबड है दया. ते कुछ तो गडबड है दया दॅट मीन्स आय स्मेल अ रॅट. कुछ तो गडबड है दया दॅट मीन्स आय स्मेल अ रॅट. ठीक आहे. I hope you understood it. Let us move to the next one. The next one is to reach fever pitch. To reach fever pitch म्हणजे अशा भावना, उत्कंठ भावना, एकदम शिगेला पोहोचलेल्या भावना. ठीक आहे. टू रीच फिवर पिच म्हणजे काय? शिगेला पोहोचलेल्या भावना. याला आपण म्हणूया शिगेला पोहोचलेल्या भावना. अनियंत्रित भावनाही म्हणू शकतो याला. काय म्हणू शकतो? अनियंत्रित भावना असं सुद्धा म्हणू शकतो. भावना म्हणजे इमोशन बे. भावना म्हणजे काय? तर भावना म्हणजे इमोशन. मग आता इथं बघा, इथं काय म्हणलं? टू बिकम व्हेरी इंटेन्स अँड एक्साइटिंग ऑर व्हेरी डेस्परेट. एखाद्या गोष्टीसाठी खूप काय होणे? इंटेन्स होणे किंवा एक्साइट, अति उत्साहित होणे एखाद्या गोष्टीसाठी. और व्हेरी डेस्परेट, एखाद्या गोष्टीसाठी एकदम जीव मरणे तरण्याच्या बाबतीत. मॅच मध्ये बघा तुम्ही, वर्ल्ड कप होता. वर्ल्ड कप ज्या वेळेला सर्वजण पाहत होते, प्रत्येकाच्या भावना कुठे रीच झाल्या? त्या फिवर पिचला रीच झाल्या होत्या. एव्हरीबडीज इमोशन हॅड रीच्ड फिवर पिच. एव्हरीबडीज इमोशन हॅड रीच्ड फिवर पिच म्हणजे काय? त्यांच्या भावना ज्या आहेत त्या उत्कंठते, जी उत्कंठता असते त्या उत्कंठतेच्या शिगेला पोहोचल्या होत्या. म्हणजेच काय? टू रीच फिवर पिच. लाईफ कॅन नॉट गो ऑन ॲट दॅट फिवर पिच फॉर एव्हर. त्याच उत्साहानं, त्याच त्याच इंटेन्सिटीनं पुढे जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. वी शुड नॉट रेज डिस्कशन्स ऑफ दॅट सब्जेक्ट टू फिवर पिच इन दॅट वे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आय होप सर्वांनी स्क्रीनशॉट काढला याचा. हे बघा, ही बाई बघा कशी आहे. फिवर पिच कशाला म्हणतात? फिवर पिच कशाला म्हणतात? ही अशा प्रकारची जी भावना असते ना त्याला फिवर पिच म्हणतात. ठीक आहे. कंट्रोलच नसते त्याचं त्याच्यावरती. त्यानं असा समजा लास्ट बॉल आहे, जिंकायला 4 रन पाहिजेत किंवा 5 रन पाहिजेत. 4 किंवा 5 रन पाहिजेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा तुमचा बॅट्समन आहे. जर समजा चेंडूवाला आला, त्यानं जोरात चेंडू टाकला आणि या बॅट्समननं पुढे येऊन मस्तपैकी असाच
सिक्सर हाणला त्यावेळेला तुम्ही उठून जे करताना या वी वॉन द मॅच, ते इमोशन्स दाखवतात. युअर इमोशन्स रीच द फीवर पिच. ऑल राईट, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. आणि अशा याच्यात तुम्हाला कळतच नाही तुम्ही काय करता. ठीक आहे, आय होप यू गॉट इट. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फेअर अँड स्क्वेअर. फेअर अँड स्क्वेअर मीन्स व्हॉट? इन द ऑनेस्ट वे, इन द ऑनेस्ट मॅनर. म्हणजेच काय? इन अन ऑनेस्ट वे अँड विदाउट एनी डाऊट. ठीक आहे, प्रामाणिकपणे. याला काय म्हणू शकतो आपण? प्रामाणिकपणे. प्रामाणिकपणे. ठीक आहे, याचा अर्थ प्रामाणिकपणे. इन ऑनेस्ट वे. आय डिड माय वर्क फेअर अँड स्क्वेअर म्हणजे ऑनेस्टली, प्रामाणिकपणे. ठीक आहे, आय लाईक पीपल दोज आर फेअर अँड स्क्वेअर, जे कशा आहेत? प्रामाणिक आहेत. ठीक आहे, आय कांट सी एनी फेअर अँड स्क्वेअर इन युअर बिझनेस. तुझ्या व्यवसायात मला फेअर अँड स्क्वेअर दिसत नाही, म्हणजे प्रामाणिकता दिसत नाही, असा त्याचा अर्थ होते. असं वेगवेगळ्या वेनं त्याला वापरा. मी जसं सांगतोय तसं. जिथं जिथं मी एक्झाम्पल लिहत नाही आहे, फक्त एक्सप्रेस करतो. व्हिडिओला पॉज करा आणि ते एक्सप्रेशन तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, मी काय म्हटलं? आय डू माय बिझनेस इन अ फेअर अँड स्क्वेअर मॅनर, म्हणजे प्रामाणिकपणे मी माझा काय करतो? व्यवसाय करतो. बट आय डोंट सी दॅट फेअर अँड स्क्वेअर that fair and squareness in your business, म्हणजे ती प्रामाणिकता मला तुझ्या बिझनेसमध्ये दिसत नाही, असं मी म्हणतो. बी स्क्वेअर अँड फेअर वेन यू गिव्ह युअर डिसिजन. ज्या वेळेला निर्णय देता, बी फेअर अँड स्क्वेअर वेन यू पास एनी जजमेंट. बी फेअर अँड स्क्वेअर वेन यू नो गिव्ह एनी वर्डिक्ट. बी स्क्वेअर अँड स्क्वेअर म्हणजे बी फेअर अँड स्क्वेअर, दॅट मीन्स बी प्रामाणिक, बी ऑनेस्ट. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? टू बी ऑनेस्ट. टू बी ऑनेस्ट किंवा ऑनेस्टली. टू डू समथिंग हाऊ ऑनेस्टली, हा त्याचा काय होतो? अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. चला बघूया काही याचे चित्र सुद्धा बघूया, म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं आणखी सोपं जाईल. बघा, फेअर अँड स्क्वेअर करेक्टली इन अन ऑनेस्ट वे विदाउट चीटिंग. ही ओन द रेस फेअर अँड स्क्वेअर. ही ओन द रेस फेअर अँड स्क्वेअर. त्यानं प्रामाणिकपणे रेस जिंकलेली आहे, स्पर्धा जिंकलेली आहे, शर्यत जिंकलेली आहे. ही डिझर्व द फर्स्ट प्लेस. आणि तो फर्स्ट प्लेस काय करतो? डिझर्व करतो. बी फेअर अँड स्क्वेअर. रन फेअर अँड स्क्वेअर. कुठं वापरा ना? वापरायला जागा आहे आपल्याला. तुमची इच्छा आहे की नाही वापरायची, ते महत्वाचं असतं. चला बोलूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम आहे कट फिगर. कट फिगर म्हणजे काय? टू ट्राय टू इम्प्रेस समवन. याचा अर्थ काय होते? ट्राय टू इम्प्रेस समवन, एखाद्यावरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. लक्षात घ्या, याचा अर्थ होते ट्राय टू इम्प्रेस समवन. टू ट्राय टू इम्प्रेस someone. ठीक है, और टू अट्रैक्ट अटेंशन, टू प्रेजेंट वन सेल्फ और अपियर इन पर्टिक्युलर वे. टू ट्राय टू इम्प्रेस म्हणजे काय करणे? प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. प्रभाव विथ करण्याचा प्रयत्न करणे. प्रयत्न करणे किंवा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. किंवा याचा अर्थ काय होतो? प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. एव्हरीबडी लुक ॲट दिस. आता एक्झाम्पल. आता प्रभाव कसा असतो? एक प्रभाव चांगला असतो, एक वाईट असतो. म्हणजे एक गुड असतो, एक बॅड असतो. ठीक आहे, मग आता ज्या वेळेला ही ट्राईज टू कट हिज फिगर बट ही फेल्ड इन इट. ही फेल्ड इन इट, पण तो पाडू शकला नाही. हा, तो फिगर कट करण्याचा प्रयत्न केला गळ्या, पण त्याला काही फिगर कट करता आला नाही. फिगर कट करता आला नाही. एखादी आकृती तयार करता आली नाही. एखादी आकृती व्यवस्थित कापता आली नाही. ठीक आहे, मग काय आहे? ही कट अ बॅड फिगर, ही कट अ गुड फिगर. म्हणजे त्यानं चांगलं इम्प्रेशन केलं, वाईट इम्प्रेशन केलं. म्हणजे यालाच धरून आपण दोन आणखी इडियम करू शकतो. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ते इडियम काय आहेत? ते इडियम आहेत कट फिगर. तर या कट फिगरला आपण म्हणू शकतो कट अ गुड फिगर. टू कट अ गुड फिगर. टू कट अ गुड फिगर. आणि टू कट अ बॅड फिगर. टू कट अ बॅड फिगर म्हणजे चांगलं इम्प्रेस करणे
पहिल्याच्यातलं चांगलं इम्प्रेस करणे, दुसऱ्याच्यात वाईट. कट बॅड फिगर म्हणजे अशी चांगली दिसते का? नाही, वाईट दिसते म्हणजे वाईट इम्प्रेशन. हे असं गुड चांगलं दिसते म्हणजे चांगलं इम्प्रेशन. शी ट्राईज टू इम्प्रेस हिम, बट by using those slang words, she cut a bad figure. he tried to impress he tried to impress his boss, but his behavior cut a bad figure. परंतु त्याच्या यानं काय केलेलं आहे, बिहेवियरनं काय झालेलं आहे तिथं, बॅड इम्प्रेशन क्रिएट केलेलं आहे. आय ट्राय टू कट अ गुड फिगर अँड आय ट्राय टू कट अ गुड फिगर बिफोर माय बॉस अँड I succeeded into it, or I succeeded in cutting a good figure before my boss. माझ्या बॉसला इम्प्रेस करण्यात मी यशस्वी झालो. ठीक आहे, अशा प्रकारे कट अ गुड फिगर. मग कोणाला इम्प्रेस करायचं आहे, ट्राय टू कट फिगर. कोणाला चांगलं इम्प्रेस करायचं आहे, ट्राय टू कट अ गुड फिगर. कोणाच्यावरती वाईट इम्प्रेशन टाकायचं आहे, कट अ बॅड फिगर. कोणाला वाईट इम्प्रेस झालाय कोणी, की कट अ बॅड फिगर. सॉरी फिगर सुद्धा म्हणू शकता, बॅड फिगर सुद्धा म्हणू शकता. आय होप यू गॉट दिस. And now let us move to the next idiom. The next idiom is Bob's your uncle. Means Bob's your uncle. Hey, what's going on? Bob's your uncle. Everything is all right. Everything is all right. सब चंगा है जी. Bob's your uncle. मी काय म्हटलंय, एकदम सर्व बढिया आहे, सब चंगा आहे जी. Bob's your uncle means everything is going well. सर्व काही ठीक आहे असं सांगणे. याचा अर्थ काय, सर्व काही ठीक असणे किंवा असेल. सर्व काही ठीक असणे किंवा ठीक असेल या अर्थाने बॉब्स युअर अंकल तुम्ही वापरू शकता. आय होप यू गॉट इट. याला परत क्लिअर करतो, स्क्रीनशॉट काढून घेत चला आपण याची इमेज. बॉब्स युअर अंकल, बॉब्स युअर अंकल. अरे कसं काय, बॉब्स युअर अंकल गाईज, सर्व काही ठीक आहे. डोंट वरी गाईज, बॉब विल बी युअर अंकल. सर्व काही ठीक होईल, हे याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. चला बोलूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम आहे डॉंकीज इयर. व्हॉट इज मीन बाय डॉंकीज इयर? डॉंकीज इयर मीन्स अ व्हेरी लॉंग पीरियड ऑर टाइम. ठीक आहे, व्हेरी लॉंग टाइम याचा अर्थ होते खूप वेळ, खूप वर्ष. ठीक आहे, बरेच वर्ष, बरेच वेळ, बरेच दिवस, बराच कालावधी, बराच कालावधी, बराच मोठा कालावधी, कालावधी, बरीच मोठी वेळ, बरीच मोठी वेळ. हे त्याचे मराठीतले अर्थ होतात. पहिल्यांदा मराठीतले अर्थ तुम्ही कॉपी करून घ्या पटापट पटापट पटापट, याला स्क्रीनशॉट काढत चला. चला बोलूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. आय होप सर्वांनी घेतलेला आहे. याचा हे डॉंकीज इयर्स इडियमचं. शी हॅज बीन वेटिंग फॉर हर रिझल्ट डॉंकीज इयर्स. म्हणजे बऱ्याच वर्षापासून ती काय करते, तिच्या रिझल्टची वाट बघते. वॉज यू वेटिंग फॉर मी? आय एम वेटिंग फॉर यू डॉंकीज इयर्स. बरेच वेळचा मी तुझं काय करतोय, वाट पाहतोय. कुठं आहे तो? अरे ही हॅज ओके, ही इज देअर डॉंकीज इयर्स. बऱ्याच वर्षापासून तो तिथे आहे. कुठं आहे तो? तो तिकडे आहे. कधीपासून आहे? डॉंकीज इयर्स. कधीपासून? डॉंकीज इयर्स. असं वाचाय, असं म्हणायचं. डॉंकीज इयर्स म्हटलं की तुम्हाला ते लक्षात येतं. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. व्हॉट इज द नेक्स्ट इडियम? हे बघा, डॉंकीज इयर्स, एक डॉंकी दिलेला. अगेन ह्या सर्व ज्या इमेजेस आहेत मी गुगलवरनं घेतलाय. त्या पर्टिक्युलर वेबसाईटचं नाव सुद्धा याच्यामध्ये येईल. हिचं दिलेलं आहे इथं, हे इथं बॉटमला आहे. ठीक आहे, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट जी आहे ती आहे टू लुक लाईक डक इन द थंडर स्टॉर्म. टू लुक लाईक डक इन थंडर स्टॉर्म म्हणजे काय? टू लुक डिजेक्टेड, टू लुक सॅड, दुखी दिसणे, निराश दिसणे, म्हणजे टू लुक लाईक अ डक इन द थंडर स्टॉर्म. याचा अर्थ काय होते? दुःखी किंवा निराश दिसणे. याचा अर्थ काय होते? दुःखी किंवा निराश असणे. दुःखी किंवा कसं? निराश.
दुःखी किंवा कसं निराश. वाय डू यू लुक लाईक डक इन अ थंडरस्टॉर्म? काऊन दुःखी दिसतंय, काऊन नाराज दिसतंय? तू तसा काऊन दिसतोय रे बाबा डक इन थंडरस्टॉर्म? तो असं काऊन दिसतो डक इन थंडरस्टॉर्म? काय झालं तुला, तू डक इन थंडरस्टॉर्म का दिसतोय? म्हणजे दुःखी निराश का दिसतो? वाय आर यू लुकिंग लाईक, वाय आर यू लुकिंग लाईक a duck in thunderstorm? A duck in the thunderstorm. Thunderstorm. Why are you looking like a duck in the thunderstorm? का सॅड दिसतोय, का निराश दिसतोय, असा त्याचा अर्थ होतोय. अँड आय होप यू गॉट दिस इडियम ऑल्सो. यू डू नॉट हॅव एनी क्वेश्चन अबाउट दिस इडियम. अँड यू कॅन सी, बघा हे तुटलंय. ही इज लुकिंग लाईक अ डक इन द थंडर स्टॉर्म. इज लुकिंग लाईक, यार काय झालं काय नाही, आता कसं होईल, फुटलंय. घरी आल्यानंतर बायको बोलणार आहे, आई बोलणार आहे, कोणीतरी बोलणार आहे, डोकं आता माझं चिडचिड होणार आहे, असा त्याचा काय आहे अर्थ आहे. आणि त्यानंतर आहे टू डाय इन हार्नेस. टू डाय इन हार्नेस म्हणजे काय, नोकरीवर मृत्यू पावणे, नोकरी करताना मृत्यू पावणे, नोकरीवर असताना मृत्यू पावणे. नोकरीत किंवा नोकरीवर किंवा कामावर मृत्यू पावणे, मृत्यू पावणे. टू डाय इन हार्नेस. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डाईड इन हार्नेस. त्यांचं काम होतं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. सो ही डाईड इन हार्नेस. काम करता करताच त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. तुम्ही म्हणू शकता ना, यू कॅन सी दॅट मार्टियर्स ऑफ 26/11, 26/11 जेही शहीद आहेत, दे डाईड इन हार्नेस. कसे वारलेत ते, कसे शहीद झालेत ते, दे डाईड इन हार्नेस. म्हणजे कामावर असतानाच त्यांचा काय झालेला आहे, मृत्यू. देर आर मेनी ऑफिसर्स, मेनी पीपल, मेनी servants, those who die in their service. At that time we can call them की they died in harness. ते कधी मेले, नोकरीवर असताना त्यांचा काय झाला, मृत्यू झाला, असं म्हणू शकतो आपण. ते कधी वारलेत, नोकरीत असताना वारलेत, नोकरीत असताना मृत्यू पावलेत. म्हणजेच टू डाय इन हार्नेस. डाय बिफोर रिटायरमेंट, रिटायरमेंटच्या आधी. टू डाय इन सर्व्हिस, एखादी सेवा देताना, सेवा करताना मृत्यू पावणे, म्हणजेच टू डाय इन हार्नेस. आय होप हे तुम्हाला कळलंय. त्यानंतर जे नेक्स्ट आहे, ती नेक्स्ट इडियम आहे डॅमोक्लस स्वॉर्ड. डॅमोक्लस स्वॉर्ड म्हणजे काय, डोक्यावर टांगती तलवार असणे. याचा अर्थ काय होतं, डोक्यावर टांगती तलवार असणे. मराठीत काय म्हणतो याला, डोक्यावर टांगती तलवार असणे. आता डोक्यावर टांगती तलवार असणे म्हणजे काय, एखादं संकट डोक्यावरच असणे. तू काही केलं की ते तुझं काम फत्ते, एवढं समजून जाय. इफ यू हॅव अ सॉर्ड ऑफ डोमॅक्लस हँगिंग ओव्हर यू और युअर हेड, समथिंग बॅड सीम्स व्हेरी लाईकली टू हॅपन टू यू. काहीतरी वाईट तुझ्यासोबत होणार आहे. लक्षात घ्या. काही आपले म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देताना असं उदाहरण देईन. डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही पोलीस ना खूप इमानदार असतात, इमानदार पोलीस, जे कुठल्याही करप्शनशी कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत. त्यांच्या डोक्यावरती नेहमीच बदलीची डोमॅक्लस स्वॉर्ड काय असते, लटकत असते. बदलीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर नेहमी असते. बरेचसे ऑफिसर आहे, दे डोंट कॉम्प्रोमाइज, देर इज अ झिरो कॉम्प्रोमाइज अबाउट करप्शन. मग अशा ऑफिसरच्या डोक्यावर काय असतं, डोमॅक्लस स्वॉर्ड, टांगती तलवार. कशाची, बदलीची, ट्रान्सफरची. ठीक आहे. आणखी कशाची असू शकते, कधी कधी काही ऑफिसर्स वरती एखाद्या वेळेस त्यांच्याशी कमी जास्त होण्याची डोमॅक्लस स्वॉर्ड सुद्धा काय असते, टांगती तलवार असते, त्यांच्यासोबत काहीतरी कमी जास्त होण्याची. ठीक आहे. सीमेवर जे आपले जवान असतात त्यांच्या डोक्यावरती ऑल द टाइम त्यांच्या जीवाला धोका असण्याची जी टांगती तलवार आहे, ती टांगती तलवार असते. म्हणजे काय, देयर इज ऑलवेज डॅमोक्लेस स्वॉर्ड हँगिंग ओव्हर देअर हेड. दे डू नॉट नो कोणती गोळी येईल आणि कोणती गोळी त्यांचा जीव घेईल. म्हणून म्हणतो आपण की दी सोल्जर्स, दोज हू आर सर्व्हिंग टू द कंट्री, दे ऑलवेज हॅव डॅमोक्लेस स्वॉर्ड हँगिंग ओव्हर देअर हेड.
ठीक आहे, चला वळूया आपल्या नेक्स्ट याच्यावरती. नेक्स्ट इडियम वर वळण्याआधी तुम्ही बघू शकता या इडियमचं चित्र बघा. हा बसलेला आहे, तलवार त्याच्या डोक्यावरती आहे. कोणत्याही क्षणाला ती तलवार पडू शकते आणि त्याचा जीव जाऊ शकते. म्हणजे इमिनंट इमिनंट जे हे असते, संकट असते, ते संकट म्हणजे डॅमोक्लस स्वॉर्ड, हे लक्षात घ्या. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. टू रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजेच टू रेन हेविली, जोरदार पाऊस होणे. टू रेन कॅट्स अँड डॉग्स इन रेनी सीझन, वी सी मेनी टाइम्स इट रेन्स लाईक कॅट ऑन डॉग्स. म्हणजेच काय, मुसळधार पाऊस होणे, जोराचा पाऊस होणे. काय होतो याचा अर्थ? मुसळधार किंवा जोराचा पाऊस. मुसळधार किंवा जोराचा पाऊस. जोराचा पाऊस. आय होप यू गॉट दिस इव्हन. चला वळूया, त्याच्या आधी पिक्चर बघून घ्या हे कसं दिसते. इट इज रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स. बघा किती जोराचा पाऊस आहे. अशा जोराच्या पावसाला आपण म्हणतो असतो इट इज नॉट टू रेन लाईक कॅट्स अँड डॉग्स. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम बघूया. टू माइंड वन्स पीस अँड क्यूज, टू माइंड वन ओन बिझनेस. ठीक आहे, स्वतःच बघा, दुसऱ्याचं बघू नका. स्वतःतल्या डोळ्यातलंच मुसळ बघा, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघायचं नाही. म्हणजे टू माइंड युअर पीस अँड क्यूज. I was studying and suddenly he came and he told me that you are not studying honestly. I told him you mind your own business. That means you mind your P's and Q's. Don't suggest me anything. Don't advise me anything. मला नको सांगू मी काय करायला पाहिजे. You mind your P's and Q's. तू तुझं बघ. याचा अर्थ काय? तू तुझं बघ, मी माझं बघतो. तू तुझं बघ. तू तुझं बघ, मी माझं बघतो. तू तुझं बघ, मी माझं बघतो. किंवा तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. मी माझं काम करतो. ठीक आहे. काय आजकाल दिसत नाही लेक्चर घेताना? माइंड युअर पीज अँड क्यूज. यू माइंड युअर पीज अँड क्यूज, आय विल माइंड माय पीज अँड क्यूज. तू तुझं काम कर, मी माझं काम करतोय. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. ठीक आहे. मला तू शिकू नको की मी काय करायला पाहिजे. ठीक आहे. आय होप यू गॉट इट. घ्यायचा स्क्रीनशॉट काढून पटकान. चला वळूया नेक्स्ट इडियम कडे. बघूया नेक्स्ट इडियम काय आहे. द नेक्स्ट, हे बघा, माइंड युअर पीज अँड क्यूज याचं एक चित्र दिलेलं आहे. तू तुझं बघ. चला नेक्स्ट वन. टू पिक होल्स इन वन्स कोड, टू फाइंड फॉल्ट इन अदर्स. दुसऱ्यांमध्ये चुका शोधणे. दुसऱ्यांमध्ये चुका शोधणे. आपला ब्रेन कसा असतो माहिती आहे का? माणसाचा स्वभाव काय, मानवी स्वभाव काय? ही ऑलवेज फाइंड होल्स इन अदर्स कोड. त्याला नेहमी दुसऱ्याच्या चुका दिसतात, बट ही नेव्हर फाइंड्स होल इन हिज ओन कोड. पण त्याला स्वतःच्या चुका मात्र दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ठीक आहे. अशाच प्रकारचा प्रथा आलेला आहे. सो ही ऑलवेज फाइंड्स होल्स इन अदर्स कोड, बट ही नेव्हर फाइंड्स होल्स इन हिज ओन कोड. पण स्वतःतले त्याला, म्हणजे दुसऱ्याच्या चुका तुला समोरच्या दुसऱ्याच्या चुका दिसतात, पण स्वतःच्या चुका दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतरची नेक्स्ट जी इडियम आहे, चला वळूया नेक्स्ट इडियम कडे. नेक्स्ट इडियम, कॅन यू पिक होल्स इन माय व्हिडिओ? कॅन यू पिक होल्स इन माय व्हिडिओ? माझ्या व्हिडिओ मधल्या चुका काढू शकतात का? इफ यू कॅन, काढायच्या, मस्त टाईप करायच्या. आय विल ऍक्सेप्ट. I will, welcome all your suggestions. Guys, really thank you very much for watching this video. हा व्हिडिओ जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करता येत असेल करा. प्रत्येकाचा फायदा होऊ द्या, तुमचाही फायदा करा. आणि ह्या इडियम्स फक्त ऐकू नका, बघू नका, तर तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. अशाच आणखी काही भन्नाट इडियम्स आणि फ्रेजेस घेऊन. थँक यू व्हेरी मच.